संशय सुद्धा ठाकरेंच्या सेनेच्या नेत्यांकडून वर्तवण्यात आलेला आहे। दिनेश, तुम्ही असेच आपल्या सोबत राहा। बस खाली घ्या, थोडं खाली घ्या। अनिल उभे राहा इकडे मागे। हे पुढे नका येऊ, तुम्ही पुढे नका येऊ, मागे वा, थोडं मागे वा। हे खाली घ्या, खाली घ्या। जरा सगळे शांत झाले तर मी बोलू शकतो। शांत व्हा सगळे। जरा बोलू नका, गप्प बसा। आज जो अत्यंत निंदनीय प्रकार घडलेला आहे, एक तर यामागे अशी व्यक्ती असू शकते की ज्याला स्वतःच्या आईवडिलांचं नाव घ्यायला शरम वाटते, लाज वाटते, अशा कोणतरी लावारिस माणसाने केलं असेल। आणि नाही तर बिहारमध्ये ज्याप्रमाणे मोदीजींच्या मातोश्रींचा अपमान झाला म्हणून बिहार बंद करण्याचा जो एक असफल प्रयत्न केला गेला, असाच कोणाचा तरी महाराष्ट्र पेटवण्याचा सुद्धा हा उद्योग असू शकेल। तूर्त पोलीस या सगळ्या गोष्टीचा शोध घेत आहेत। आम्ही सगळ्यांना शांत राहायला सांगितलेलं आहे। बघूया पुढे काय होतं। सीसीटीव्ही आहेत मात्र ते वेगळ्या दिशेने नाहीत म्हणून आता पोलीस बोलतात की आम्ही शोधून काढू, बघू। पण मी पुन्हा सांगतो की दोनच वृत्ती किंवा दोनच प्रकारच्या व्यक्ती याच्यात असू शकतात की ज्यांना स्वतःच्या आईवडिलांचं नाव घ्यायला लाज लज्जा शरम वाटते, अशा कोणतरी बेवारस लावारिस व्यक्तीने केला असेल, किंवा बिहारमध्ये ज्याप्रमाणे मोदीजींच्या मातोश्रींचा अपमान केला ते निमित्त करून बिहार बंद करण्याचा जसा असफल प्रयत्न झाला तसा कदाचित महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न कोणाचा तरी असू शकतो। अरे एकाने कोणतरी बोला, म्हणून मी शिवसैनिकांच्या भावना तीव्र होत्या, भावना त्यावेळेला तीव्र होत्या, आजही तीव्र आहेत। पण आम्ही सगळ्यांना शांत राहायला सांगितलं, कारण परत सांगतो की दोन प्रकारच्या व्यक्ती याच्यामध्ये असू शकतात। मी पुन्हा एकदा सांगतो की ज्याला आपल्या आईवडिलांचं नाव घ्यायला लाज वाटते की अरे शी काय म्हणजे शरम वाटते, अशा कोणतरी एका बेवारस माणसाने केलं असेल, किंवा जसं बिहारमध्ये मोदीजींच्या मातोश्रींचा अपमान केला म्हणून बिहार बंद करण्याचा जो असफल प्रयत्न केला गेला, तसा आज महाराष्ट्र पेटवण्याचा कोणाचा तरी प्रयत्न असू शकेल। हिंदी में बोल रहे हैं। बोलू दे, ठीक है। ये इस घटना का सिर्फ निंदा कर होना नहीं होगा। इसके पीछे कौन है ये तो ढूंढना ही होगा। और मुझे ऐसा लगता है कि दो ही किस्म की व्यक्ति इसके पीछे हो सकती है। नंबर एक, जिसको अपने माता पिता का नाम लेने के लिए शर्म आती है, ऐसे लावारिस व्यक्ति ने ये किया होगा। और नहीं तो जिस तरीके से बिहार में मोदी जी की मातोश्री जी का जो अपमान किया गया, उसे लेकर बिहार बंद करने का जो असफल प्रयत्न किया गया, उसी तरीके से शायद आज महाराष्ट्र में कुछ दंगा फसाद करने की किसी की साजिश या कोशिश होगी। असं उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं आहे। आणि या बेवारस माणसांना असं कृत्य केलेलं असेल असं उद्धव ठाकरेंनी यावेळेला म्हटलेलं आहे। आणि सोबतच त्यांनी असं पण म्हटलेलं आहे की महाराष्ट्र पेटवण्याचा हा प्रयत्न असू शकतो, आम्ही सर्वांना शांततेचं आवाहन केलेलं आहे असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलेलं आहे। आज अत्यंत निंदनीय प्रकार घडलेला असल्याचं उद्धव ठाकरेंनी या ठिकाणी म्हटलंय। स्वतःच्या आईवडिलांचं नाव घेण्याची लाज वाटते, अशाकडून हे कृत्य केलं गेलेलं असू शकतं।
महाराष्ट्र पेटवण्याचा कोणाचा तरी हा प्रयत्न असू शकतो असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. या प्रकारामागे कोण शोध घ्यावाच लागेल असं देखील पुढे उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं आहे. आणि आज अत्यंत निंदनीय प्रकार घडलेला आहे. आम्ही सर्वांना शांततेचं आवाहन केलेलं आहे असं देखील त्यांनी पुढे म्हटलेलं आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडून मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची पाहणी करण्यात आली आणि त्याच्यानंतर माध्यमांना त्यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे.